हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे सूर्यनमस्कारांनी केली आणि ही एक चांगली सवय लागली शरीराला. रोज उठून मी रोज 12 म्हणजे मी टार्गेटच कमी ठेवले 12 सूर्यनमस्कार आणि देन दुसरे एक्सरसाइजेस करते. तर त्यामुळे खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं सकाळी सकाळी आणि वेट लॉस जर्नीवर आहे. सो मोटिवेटेड फील होतं जेव्हा मी व्यायाम करते. आपल्या दिवसाची सुरुवात व्यायामाने झाली की दिवसभर खातानाही आपण 4 वेळा विचार करतो की बाबा सकाळी आपण एवढा घाम गळला आहे, त्यामुळे विचार करून खातो. आणि मला वाटतं की वेट कंट्रोल होण्यात पण मदत होते की आपण सकाळी सकाळी भले त्यांनी जास्त कॅलरीज बर्न केलेल्या नसू दे, पण मी इथे आता एक डाएट करते, एक डाएट फॉलो करते, फॅट कटर डाएट असं म्हणतात त्याला. तर यामध्ये फक्त एग व्हाईट खायचं आहे दिवसातून 3 वेळा. 3 अंड्यांचे एग व्हाईट सकाळ, दुपार, संध्याकाळ. अर्ध्या तासाने एक फळ आणि अर्ध्या तासाने ग्रीन टी असं 3 वेळेला फॉलो करायचं आहे. सो इथे मी आता हलका-फुलकाच व्यायाम करते आहे. म्हणजे हलका-फुलका मीन्स रिपिटेशन्स कमी आहेत. कारण की मी कार्ब्स न खात असल्यामुळे एनर्जी तेवढी मिळत नाही आहे शरीराला. तरीही मी माझं पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करते आणि एंड ऑफ दिस चॅलेंज मला बघायचं मी किती लूज करते आहे. मी खूप होप करते की चांगला वेट लॉस होईल माझा. आणि इकडे मी ते वेगळे वॉक पण ट्राय केले. डक वॉक, फ्रॉग वॉक, एलिफंट वॉक आणि काय म्हणतात त्याला, मलासना वॉक. येस. तर हे सगळे वॉक करणं दिसतंय तितकं इझी बिलकुल नाही आहे. अक्षरशः जेव्हा माझे वॉक कंप्लीट झाले, मी पाय धरून बसले होते कारण खूप पेन करत होते माझे पाय. आणि माझं फॅट स्टोअर लोअर बॉडीमध्ये जास्त होतं, त्यामुळे मी लोअर बॉडीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करते. तर आजचं वेट आलं होतं 78.20 आणि मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच होतं की त्यामुळे मला डिमोटिवेटिंग वाटत होतं दिवसभर. तर त्याच्यामागे कारण होतं की मी पाणी कमी पिलं होतं. देन इथे मी पपाया खाते आहे. 3 अंड्यांचं हे खाल्लं होतं मी एग व्हाईट, ते शूट करायचं राहून गेलं. देन इकडे तूप कढवण्यासाठी मी इकडे सगळं मुरवण काढून घेतलं आहे आणि आता मिक्सरमध्ये ते मी बारीक करणं म्हणजे काय म्हणतात ते घुसळून घेणार आहे. याचा व्हिडिओ असेल माझ्याकडे आधी, पण मी कधीतरी शूट केला असेल. आता डिटेलमध्ये मी काही दाखवलेलं नाही आहे. तर असा लोण्याचा गोळा निघाला, शुभ्र पांढरा आणि भरपूर छान तूप निघालं. माझ्या अपेक्षेपेक्षा पण चांगलं निघालं. देन ग्रीन टी पिली. अर्धा तास झाला होता फळं खाऊन, सो ग्रीन टी पिली. तर फायनली सगळं रॅप केलं आहे बघा. किचन एवढं स्वच्छ केलं आहे मी परत एकदा. आणि इकडे तूप कळतं आहे. म्हणजे बऱ्याच वेळी केवळ खूप खराब होणार आहे किचन, यामुळे कंटाळा तूप करायचं. आणि घाम बघितला अजून मी पण नाही आलेला, बट देन ऑल्सो वी आर स्वेटिंग लाईक and having green tea, and I'm quite upset because I'm expecting weight loss by 1 kg, but it's not happened. Okay, it may be due to a lack of water intake I had yesterday. Hey, here. Weight loss is not easy, guys, not at all. So track your food intake, track your eating habits, make good relationship with the food, that is very important. Okay, so जेव्हा म्हणजे मला असं होतं जेव्हा मी सॅड असते किंवा भीती वाटते किंवा अँशियस असते, मी खूप ओव्हर इट करायचे आधी. आता तर मी खूप महिने झाले ओव्हर इट करून, मला जातही नाही कारण की आता मी इतके दिवस झाले डाएट करते. सो पोट कुठेतरी श्रिंक झाल्यासारखं वाटते मला. मी हे ग्रीन टी नक्की चेंज करेन. खूपच वियर्ड घाणेरडं कडू लागतं ते माझ्या तोंडावर. बट जस्ट आय वॉन्टेड टू फिनिश इट. इट्स 400 रुपीज पॅक. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय सिंगल पेनी. तर हे आहे तूप कडून असं इतकं सुंदर झालं होतं ना. आता उद्या ते रवाळ होईल, त्याला रात्रभर असंच ठेव. तर तूप दाखवलं ना मी तुम्हाला, मस्त झालं आहे, 1 नंबर झालं आहे. माझ्या मते मी ग्रीन टी कमी पिले होते काल.
किती विचार करते ना मी, माझ्याकडे पेशन्सच नाही आहेत. बट मी विचार केला, आज मी नको बाहेर जायचं नाही सांगितलंय मी तुम्हाला दोघींनी. आज रात्री दम बिर्याणी दिली होती मम्मींनी, बट मी कंट्रोल केलं, मी नाही खाल्लेली. मी हे खाते सब्जाबीचं पाणी आणि इकडे सगळं गरम करून ठेवते कारण की आहो जेवणार आहेत आता. सो मला स्वतःला खूप असं भारी वाटलं स्वतःबद्दल की बाबा आपण कंट्रोल केलं फायनली आणि नाही खाल्लं ते. आणि हे मी तर सब्जाबीचं पाणी फिनिश करते आहे बिकॉज ते बघून मला क्रेव होऊ नये, आपण स्वतः आधीच फुल असावं म्हणून. चला बाय.